भारतात दररोज साधारण 85,000 ते 90,000 मेट्रिक टन घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी लागतो. तर औद्योगिक क्षेत्रासाठी रोज सुमारे 10,000 ते 15,000 मेट्रिक टन गॅसची गरज भासते. यात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. केवळ आपल्या राज्यातील औद्योगिक वापरासाठी आपल्याला रोज 2,000 ते 3,000 मेट्रिक टन गॅसची गरज भासते. सरकारने नॅचरल गॅस रेग्युलेशन 2026 नुसार घरगुती वापराला 100% प्राधान्य दिलंय. परिणामी उद्योगांच्या गॅस पुरवठ्यात 20% ते 50% कपात करण्यात आली आहे. साध्या शब्दात सांगायचं तर सामान्यांची चूल पेटती ठेवण्यासाठी कारखान्यांचा ऑक्सिजन कापला गेलाय. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील त्या 4 प्रमुख औद्योगिक पट्ट्यांना बसणार आहे, ज्यावर राज्याची अर्थव्यवस्था उभी आहे. सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा आणि चिकलठाणा येथील सुमारे 4500 उद्योगांना रोज 240 ते 300 मेट्रिक टन गॅस लागतो. इथल्या फोर्जिंग आणि कास्टिंग उद्योगात धातूला विशिष्ट तापमानाला गरम करावं लागतं. गाड्यांच्या बॉडीला रंग दिल्यावर तो वाळवण्यासाठी गॅस ओव्हन लागतात. जर गॅस नसेल तर गाडी पूर्ण तयार असूनही तिला फिनिशिंग देता येत नाही. संभाजीनगरमध्ये जे 40 लघु उद्योग एमएसएमई बंद झालेत, ते टाटा मोटर्स किंवा बजाज सारख्या मोठ्या कंपन्यांचे वेंडर्स आहेत. जर या छोट्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं तर पुण्याच्या मोठ्या प्लांट्स मध्ये अख्खी गाडी उभी राहू शकत नाही. यालाच म्हणतात सप्लाय चेन कोलॅप्स. म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रात एक वेंडर जर गॅस अभावी एक छोटा नटबोल्ट किंवा इंजिन वॉल्व बनवू शकला नाही, तर टाटा किंवा महिंद्राच्या प्लांटमध्ये करोडो रुपयांची गाडी एका साध्या भागासाठी अडकून पडते. एका सुट्या भागाची कमतरता अख्खी असेंब्ली लाईन ठप्प करते. हाच तो डोमिनो इफेक्ट आहे, जो आता संभाजीनगर मधून सुरू होऊन पुण्याच्या मोठ्या प्लांट्स पर्यंत पोहोचलाय. एकट्या संभाजीनगरमध्ये आज 2 लाख नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण हे संकट फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित नाही. हा संकटाचा वणवा आता छत्रपती संभाजीनगरच्या सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीयल हार्ट मध्ये म्हणजेच पुण्यात शिरलाय. आशियातील सर्वात मोठं ऑटो हब म्हणजे पुणे. पण पुणे म्हणजे केवळ चाकण नाही, तर भोसरी, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी पर्यंत पसरलेला हा एक अवाढव्य औद्योगिक महासागर आहे. इथे टाटा मोटर्स, महिंद्रा आणि मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपन्यांचे मदर प्लांट्स आहेत. पण गॅस टंचाईचा खरा फटका बसलाय तो इथे असणाऱ्या 12,000हून अधिक छोट्या वेंडर्सना. वाहन उद्योगात एक प्रक्रिया असते जिला हीट ट्रीटमेंट म्हणतात. इंजिनचे गिअर्स आणि बेअरिंग्स मजबूत करण्यासाठी ते गॅसच्या भट्टीत तापवावे लागतात. आज पुण्यातल्या हजारो छोट्या फोर्जिंग युनिट्स कडे गॅस नाही. परिणामी जस्ट इन टाइम ही सप्लाय साखळी तुटली आहे. जर एका छोट्या वेंडरने गॅस अभावी गाडीचे पिस्टन पाठवले नाहीत, तर चाकणच्या प्लांटमध्ये करोडो रुपयांच्या गाड्या अर्ध्यावर अडकून पडणार आहेत. हे केवळ उत्पादन थांबणं नाही, तर पुण्यातील आयटी आणि लॉजिस्टिक क्षेत्रावरही याचे पडसाद उमटणार आहेत. गाड्यांच्या चाकांचा वेग मंदावला असतानाच दुसरीकडे माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या एका अत्यंत महत्वाच्या क्षेत्राचाही श्वास कोंडला जातोय, आणि तो पट्टा आहे ठाणे, बेलापूर आणि तळोजा. हे आहे आपलं फार्मा आणि केमिकल हब. औषध निर्मितीसाठी लागणारे मोठे बॉयलर्स गॅसवर चालतात. ठाणे, बेलापूर पट्टा आणि तळोजा हे भारताचे फार्मा आणि केमिकल कॅपिटल मानलं जातं. औषध निर्मितीसाठी बॉयलर्स 24 तास चालू ठेवावे लागतात. जर गॅस अभावी बॉयलर बंद पडला तर त्या बॅच मधील करोडो रुपयांची औषधं निकामी होऊ शकतात. सध्या इथल्या उद्योगांना घरगुती गॅससाठी प्राधान्य दिलं गेल्यामुळे उद्योगांच्या गॅसमध्ये 50% कपात करण्यात आली आहे. यामुळे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणजे जीवनावश्यक औषधांचा कच्चा माल, ज्याला आपण एपीआय म्हणतो, त्याचे दर 30% वाढलेत. याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या मेडिकल बिलावर होणार आहे. म्हणजे युद्ध आखातात होतंय. गॅस तुटवडा तळोजा एमआयडीसी मध्ये आहे, पण त्याची किंमत सामान्य माणसाला औषधं महाग घेऊन मोजावी लागणार आहे. एकीकडे औषधं आणि गाड्यांचे कारखाने होरपळत असतानाच उत्तरेकडील नाशिकच्या औद्योगिक पट्ट्यात परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. तिथे तर उद्योगांसोबतच थेट शेतकरीही या जागतिक युद्धाच्या जाळ्यात अडकलाय. सातपूर आणि अंबड मध्ये इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन रखडलंय, तर द्राक्ष आणि कांदा निर्यातीसाठी लागणारा लॉजिस्टिक खर्च वाढल्याने आपल्या बळीराजावरही संकटाची सावली आहे. नाशिकच्या कोल्ड स्टोरेज मध्ये साठवलेला माल टिकवण्यासाठी जो गॅस किंवा वीज लागते ती महाग झाल्यामुळे शेतकऱ्यांचा नफा आता कमी झालाय.
हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात एक सहज विचार येईल की गॅस नाही तर डिझेल का वापरत नाही किंवा पर्यायी इंधन का निवडत नाही. पण वास्तव हे आहे की पर्याय हा शब्द बोलायला जितका सोपा आहे, फॅक्टरीच्या फ्लोअरवर राबवायला तितकाच कठीण. कारण फोर्जिंग किंवा मेटल हिटिंग यासारख्या प्रक्रियांमध्ये गॅसचा एक विशिष्ट दाब आणि अचूक तापमान लागतं. डिझेलमुळे फर्नेसचं आयुष्य कमी होतं आणि उत्पादन खर्च 30% वाढतो. शिवाय कंपन्यांकडे गॅस साठवण्याची क्षमता फक्त 2 ते 4 दिवसांचीच असते. उद्योजकांसमोर आता दुहेरी संकट आहे. एकीकडे गॅस नाही आणि दुसरीकडे गॅसच्या पर्यायांचा खर्च परवडत नाही. उद्योगांना लागणाऱ्या मिथेनॉलचा दर 33 रुपयांवरून थेट 44 रुपयांवर गेलाय. कच्च्या मालाचे दर वाढलेत, पण तयार मालाची किंमत वाढवता येत नाही, कारण मार्केटमध्ये मागणी आधीच घटली आहे. मालक आता नफा कमावण्यासाठी नाही तर स्वतःचा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी धडपडतोय. पण ही धडपड फक्त एका मालकाची नाहीये. हा संघर्ष त्या प्रत्येक कुटुंबाचा आहे, ज्याची चूल या कारखान्याच्या धुरावर अवलंबून आहे. म्हणूनच हे केवळ इंधन संकट नाही, तर हे एक ह्युमन क्रायसिस आहे. जेव्हा लघु उद्योग बंद होतात, तेव्हा त्याशी संबंधित हजारो कंत्राटी कामगार रस्त्यावर येतात. आज गरज फक्त घरगुती गॅस वाचवण्याची नाही, तर उद्योगांसाठी इमर्जन्सी गॅस कोटा तयार करण्याची आहे. उद्योजकांचे म्हणणे आहे की जर आम्हाला पूर्ण गॅस देता येत नसेल, तर किमान एवढा तरी गॅस द्या की आमच्या भट्ट्या विझणार नाहीत. कारण एकदा भट्टी विझली की ती पुन्हा गरम व्हायला प्रचंड खर्च आणि वेळ लागतो. सरकारला आता घर आणि कारखाना या दोन्हींचा समतोल साधावाच लागणार. तेव्हाच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार नाही. कारण इराण अमेरिका युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब असेल, तरी त्याचे आर्थिक चटके आज आपल्या महाराष्ट्रातल्या सामान्य कामगाराला बसतायत. हीच गॅस टंचाई म्हणजे केवळ इंधन संपणं नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग मंदावणं आहे. जर वेळीच यावर ठोस उपाय काढले नाहीत, तर कोविड पेक्षाही भीषण परिस्थिती आपल्या उद्योगांवर येईल, अशी भीती आज तज्ज्ञ व्यक्त करतायत. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा आणि story.com ला सबस्क्राईब करा.